मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहेत. परंतु हे दोन्ही हप्ते आता लांबणीवर पडू शकतात. तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. परंतु त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारच्या वेगवान अपडेट्स करिता फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, याआधीच आपण अपडेट घेतलेली होती की राज्य सरकारने राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. सोबतच 14 जानेवारीच्या आधीच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत होती. परंतु यावरच आता विरोधी पक्षाने आक्षेप घेतलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेलच की सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि येत्या 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर आता जर राज्य सरकारनं 14 जानेवारी पूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करायला सुरुवात केली तर त्याचा प्रभाव निवडणुकीत पडू शकतो. त्यामुळे हा हप्ता लांबणीवर टाकण्यात यावा अशी मागणी आता काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. तर यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो आणि माता भगिनींनो, काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे 10 जानेवारी 2026 ला एक पत्र दिलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मतदान तोंडावर आलेलं असताना त्याचे 1-2 दिवस आधी जर सरकारने महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले तर तो एक प्रकारे मतदारांना म्हणजेच महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ठरेल. यालाच साध्या भाषेत आचारसंहितेचा भंग होणे असे म्हणतात. विरोधकांनी स्पष्ट केलं आहे की या योजनेला त्यांचा विरोध नाही, पण त्यांचा आक्षेप फक्त टायमिंगवर आहे. त्यांनी आयोगाला विनंती केली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आता वाटप न करता ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच वाटप करावेत. कारण आता पैसे दिले तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता दोनच गोष्टी होऊ शकतात. एकतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप मान्य केला तर 3,000 रुपये मिळायला निवडणूक संपेपर्यंत म्हणजेच आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल, आणि दुसरं म्हणजे जर सरकारने आयोगाला पटवून दिलं की ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर मात्र संक्रांतीपूर्वीच पैसे जमा होऊ शकतात. सध्या तरी हे 3,000 रुपये मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोग यावर काय अंतिम निर्णय देतंय यावरच आता सगळं अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, तुम्हाला काय वाटते, निवडणूक आयोगानं हा हप्ता लांबणीवर ढकलावा की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच 14 जानेवारीच्या आतच लाडक्या बहिणींना द्यावा? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स करिता पेजला फॉलो करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.